पुलावर दुरुस्ती होते मात्र थातुरमातुर, संबंधित विभागाचे झाले दुर्लक्ष। रस्त्यावरून हजारो वाहनांची अवजड वाहतूक, खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले। सविस्तर वृत्त असे की अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर हा राज्य महामार्ग असून राष्ट्रीय महामार्ग म्हणून काही वर्षांपूर्वी घोषित करण्यात आला आहे। सदर महामार्ग अक्कलकुवा शहरातून जातो। या महामार्गावरील वरखेडी नदीवरील पूल अक्कलकुवा व सोरापाडा या दोन गावांना जोडणारा हा पूल आहे। हा पूल सन 1984 ते 85 मध्ये पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे। नंतर बऱ्याचदा दुरुस्ती करून लाखो कोटींची बिले काढण्यात आली, मात्र कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने दरवर्षी परिस्थिती जैसे थे होती। या मार्गावर दिवस रात्र मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक होत असते। गुजरात, मध्य प्रदेश राज्य हे महाराष्ट्र लगत असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची वर्दळ असते। पुलाची अवस्था अत्यंत खराब झाली आहे। ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत। लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत। जवळच शाळा महाविद्यालय आहे। पायी जाणाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। दिवसात अनेक वेळा लहान मोठे अपघात होत असतात। त्याचबरोबर मोलगी नाका ते तलोदा नाका ते सोरापाडा ते खापरपर्यंत पूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत। पुलावर दुरुस्ती होते मात्र थातुरमातुर, संबंधित विभागाचे झाले दुर्लक्ष। रस्त्यावरून हजारो वाहनांची अवजड वाहतूक, खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले। सविस्तर वृत्त असे की अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर हा राज्य महामार्ग असून राष्ट्रीय महामार्ग म्हणून काही वर्षांपूर्वी घोषित करण्यात आला आहे। सदर महामार्ग अक्कलकुवा शहरातून जातो। या महामार्गावरील वरखेडी नदीवरील पूल अक्कलकुवा व सोरापाडा या दोन गावांना जोडणारा हा पूल आहे। हा पूल सन 1984 ते 85 मध्ये पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे। नंतर बऱ्याचदा दुरुस्ती करून लाखो कोटींची बिले काढण्यात आली, मात्र कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने दरवर्षी परिस्थिती जैसे थे होती। या मार्गावर दिवस रात्र मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक होत असते। गुजरात, मध्य प्रदेश राज्य हे महाराष्ट्र लगत असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची वर्दळ असते। पुलाची अवस्था अत्यंत खराब झाली आहे। ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत। लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत। जवळच शाळा महाविद्यालय आहे। पायी जाणाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। दिवसात अनेक वेळा लहान मोठे अपघात होत असतात। त्याचबरोबर मोलगी नाका ते तलोदा नाका ते सोरापाडा ते खापरपर्यंत पूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत।